नमस्कार स्टुडंट्स, माझ्या ज्ञानतृष्णा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी वैशाली नाथ स्वागत करते. आज आपण स्टँडर्ड 8 मराठी मीडियम माय इंग्लिश बुकमधील युनिट 3 या घटकातील 3.1 व्हाय या कवितेचा अभ्यास करणार आहोत. मुलांनो, आपल्या आजूबाजूला आपल्या घरात अनेक छोटी मुले असतात. ते आपणास अनेक प्रश्न विचारतात. त्यातील काही प्रश्नांची उत्तरं आपण देतो, पण काही प्रश्नांची उत्तरे आपल्याकडे नसतात. तेव्हा आपण गप्प बसतो, हो की नाही? या कवितेतही असाच लहान मुलगा ज्याबद्दल तो नेहमी कवीला प्रश्न विचारतो ते आपण पाहू. चला तर मग कविता पाहू. युनिट 3.1 व्हाय. कवी म्हणतो, आय नो अ क्युरियस लिटिल बॉय. क्युरियस जिज्ञासू किंवा चौकस. कवी म्हणतो, मी एक असा छोटा मुलगा ओळखतो हू इज ऑलवेज आस्किंग व्हाय, जो नेहमी का असा प्रश्न विचारतो. व्हाय दिस, हे का. व्हाय दॅट, ते का. व्हाय देन, त्यानंतर का. व्हाय नाव, आत्ताच का. व्हाय नॉट, आत्ताच का नाही. व्हाय, का. बाय अँड बाय, का असे अनेक प्रश्न विचारतो. ही वॉन्ट्स टू नो व्हाय वूड शुड स्विम. त्याला जाणून घ्यायचं आहे की लाकूड पाण्यावर का तरंगते. व्हाय लीड अँड मार्बल्स सिंक. सिंक म्हणजे बुडणे. लीड एक प्रकारचा धातू आणि मार्बल्स दगडाचा एक प्रकार. तो म्हणतो की लीड म्हणजे धातू आणि मार्बल्स म्हणजे दगड का बरं बुडत नाहीत. व्हाय स्टार्स शुड शाईन. तारे का बरं चमकतात. अँड वाइंड्स शुड ब्लो. आणि वारा का वाहतो. अँड व्हाय वी ईट अँड ड्रिंक. आणि आपण का बरं जेवतो, का बरं खातो. ही वॉन्ट्स टू नो व्हॉट मेक्स द क्लाउड्स. त्याला जाणून घ्यायचं आहे की ढग कसे तयार होतात, का तयार होतात. अँड व्हाय दे क्रॉस द स्काय. आणि ते आकाशामध्ये इकडे तिकडे का बरं जातात. व्हाय सिंग्स द सन बिहाइंड द हिल्स. सूर्य हा टेकडीच्या पलीकडेच का बरं बुडतो. अँड व्हाय द फ्लॉवर्स डाय. आणि फुले का बरं मरतात. कारण त्यांनी सकाळी फुले उमललेली पाहिलेली असतात आणि संध्याकाळी ते कोमेजतात. म्हणून तो मुलगा विचारतो की फुले का बरं मरतात. ही वॉन्ट्स टू नो व्हाय वाइंड शुड कम फ्रॉम आउट द बेलोज नोज. बेलोज म्हणजे एक प्रकारचा भाता की जो लोखंडी काम करणाऱ्या लोकांकडे असतो. जे असं यंत्र असतं की एका बाजूला हँडल असतं, ते फिरवलं असता त्याच्या नळीतून वारा बाहेर पडतो आणि त्यांचा जो जाळ असतो तो फुलतो. असा तो बेलोज म्हणजे भाता. त्या मुलाला जाणून घ्यायचं आहे की त्या भात्याच्या नाकातून वारा कसा काय बाहेर येतो. व्हाय पॉप गन शुड गो पॉप अँड व्हाय द ओशन एब्स अँड फ्लोज. पॉप गन म्हणजे खेळण्यातली बंदूक. त्याला असं जाणून घ्यायचं आहे की पॉप गन ही आवाज कशी करते आणि समुद्राला भरती ओहोटी आली असता पाणी ओसरते कसे, वाहते कसे. ही वॉन्ट्स टू नो व्हाय फिश हॅव गिल्स. गिल्स म्हणजे खवले. त्याला जाणून घ्यायचं आहे की माशाला खवले का असतात. अँड व्हाय बॉयज कॅनॉट फ्लाय. लहान मुलं का बरं उडू शकत नाहीत. कारण त्यांनी पक्ष्यांना उडताना पाहिलेलं असतं, माशांना उडताना पाहिलेलं असतं आणि म्हणून त्याला प्रश्न पडतो की मुले का बरं उडत नाहीत. व्हाय स्टीम्स कम्स फ्रॉम द केटल स्पाउट. त्याला जाणून घ्यायचं आहे की किटली, चहाची किटली जी असते तिच्या तोंडातून वाफ का बाहेर पडते. अँड रॅन्स फॉल्स फ्रॉम द स्काय. आणि आकाशातूनच पाऊस का बरं पडतो. ही वॉन्ट्स टू नो व्हाय कोल शुड बर्न. कोल म्हणजे कोळसा. त्याला जाणून घ्यायचं आहे की कोळसा का बरं जळतो.
अँड नॉट अ बाईट ऑफ स्टोन. दगडाचा तुकडा का बरं जळत नाही? हाऊ शीड्स गेट इन द ॲपल कोर. कोर म्हणजे गाभा. त्याला असं प्रश्न पडतो की सफरचंदाच्या गाभ्यामध्ये मधोमध बी का येते? अँड मॅरो इन द बोन. मॅरो म्हणजे हाडातली चरबी, आणि आपल्या हाडांमध्ये चरबी का येते, का असते, इत्यादी. ही वॉन्ट्स टू नो व्हाय आईस शुड मेल्ट. मेल्ट म्हणजे विरघळणे. त्याला जाणून घ्यायचं आहे की बर्फ का बरं विरघळतो. व्हाय स्पायडर्स ईट द फ्लाईज. कोळी हा माशीलाच का खातो. व्हाय बीज शुड स्टिंग अँड व्हाय द ईस्ट. ईस्ट म्हणजे सुळे. मधमाशी ही सुळ्यांनीच का बरं दंश करते. शुड मेक द डो टू राईज. डो म्हणजे कणिक, म्हणजेच पीठ व पाणी यांचं मिश्रण. आपण पिठामध्ये पाणी घालून जो गोळा तयार होतो कणकीचा, तो कणिक म्हणजे मळलेलं पीठ. त्याला असं म्हणायचं आहे की पिठापासूनच कणिक का बरं तयार होते. सम ऑफ दिस वाईज आर नॉट टू हार्ड. त्यांचे काही जे प्रश्न असतात, वाय, का, हे जे प्रश्न असतात ते काही प्रश्न हे अतिशय कठीण नसतात. टू आन्सर इफ यू शॅल ट्राय. जर तुम्ही प्रयत्न केला तर त्याची उत्तरं तुम्ही देऊ शकता. बट अदर नो वन एव्हर यट हॅज फाउंड द रिझन वाय. पण काही असे प्रश्न असतात की त्यांची कारणं, त्यांच्या का याची कारणं आपण सापडू शकत नाही. मुलांनो, समजली का ही कविता? जर कवितेचा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही अधिक बारकाईने हा व्हिडिओ पहा आणि कविता अभ्यासा. आता आपण या कवितेमध्ये आलेले काही शब्दार्थ पाहू. क्युरियस जिज्ञासू, चौकस. लीड एक प्रकारचा धातू. मार्बल एक प्रकारचा दगड. सिंक बुडणे. ब्लो वाहने. बेलोज भाता. पॉपगन खेळण्यातील बंदूक. टिब्स ओसरणे, ओहोटी. गिल्स माशांचे कल्ले. किटल स्पाउट किटलीचे तोंड. कोर आतील गाभा. मॅरो हाडातील चरबी. डो मळलेली कणिक. विद्यार्थ्यांनो, यामध्ये आपण व्हाय या कवितेचा अभ्यास केला. मुलांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू नवीन अभ्यासास घेऊन. गुड बाय. हॅव अ नाईस डे.